वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार आहे। कारण या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप भारतीय जनता पक्ष एकत्र लढणार आहेत आणि बहुजन विकास आघाडीची ज्या इतक्या वर्षांची सत्ता आहे ती उलटवून लावण्यासाठी दोन्ही पक्षांकडून रणनीती आखलेली आहे। आणि याचाच भाग म्हणून आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विरारच्या या विवांता हॉटेलमध्ये येणार आहेत आणि या संदर्भात नेमकी तयारी काय झालेली आहे आणि कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन सोहळा आहे यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि आमदार सर आहेत। सर नेमकं कसं सांगाल, ही तयारी कशी सुरू आहे? नाही, सन्माननीय आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आज या वसई विरार महानगरपालिकेमध्ये मेन कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी इथे येत आहेत आणि तिथे आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना एक मोठा उत्साह असतो। तो आज वसई विरार महानगरपालिकेने बरेच वर्षांनी, मला वाटतं 10 वर्षांनी वसई महानगरपालिकेची इलेक्शन लागलेली आहे आणि खास करून आम्ही बघत असतो की लोकसभा झाली, विधानसभा झाली, ह्या लोकांच्या ग्रास लेवलला जे कार्यकर्ते मूळ पक्षाचे असतात आणि त्यांचं इलेक्शन लागल्यानंतर त्यांना एक शबासकी देण्यासाठी, त्यांना एक ताकद देण्यासाठी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येथे मार्गदर्शन करण्यासाठी येते। वसई विरारमध्ये महायुतीने लढणार आहात, जागा वाटपांचं कशा पद्धतीने? नाही, महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वच महाराष्ट्रामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या दोघांनी ठरवलेलं आहे सगळ्या महानगरपालिकेमध्ये युतीमध्ये लढावं आणि युतीमध्ये लढत असताना आमच्या 1-2 मीटिंग भाजप इथे वसई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये वसईचे आमदार राजन नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत मीटिंग झाल्या। आता आज ही मीटिंग संपल्यानंतर पण संध्याकाळी आमची मीटिंग आहे आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर सीट वाटप होईल। सर, वसई विरारमध्ये युती झालेली आहे, मात्र मीरा भाईंदर असेल किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजप सोबतचा नारा देत आहे अशी चर्चा आहे, याबद्दल काय सांगाल? नाही, मी तुम्हाला सांगतो, ठाण्यामध्ये काल आमची मीटिंग होती। ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आम्ही काल सगळेच बीजेपी आणि आम्ही शिवसेना बसलो होतो। ठाण्यामध्ये पण युती होते, सगळीकडे युती होते, पण ठीक आहे, कार्यकर्त्यांची मागणी असते, प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक जास्त असतात। आज बघा, वसई विरारमध्ये आमच्याकडे पण 200 पदाधिकाऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आमच्या इच्छुकमध्ये। आता 200 लोकांना उमेदवारी नाही मिळणार, पण आपली खासाखाशी जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो प्रत्येक पक्ष की आपल्याला सीट जास्त मिळाव्या, कारण हे जे इलेक्शन कार्यकर्त्यांचं असल्यामुळे मागणी आहे। कल्याण डोंबिवली आणि मीरा भाईंदरमध्ये काय स्थिती काय होणार, युती की कसं काय? दोन्ही महानगरपालिकेत युती होणार 100%। वसईचं चित्र कसं आहे तुम्हाला, विजयासंदर्भात कशा पद्धतीने खाते? बघा, आम्ही महायुतीच्या माध्यमातून जसं लोकसभा लढली तशी विधानसभा लढलो, विधानसभेमध्ये जिंकलो, लोकसभेमध्ये जिंकलो। आता महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच लोकसभा विधानसभाच्या प्रचंड बहुमतानंतर, विजयानंतर आता वसई विरार शहर महानगरपालिकेवर देखील महायुतीचा झेंडा फडकणार असा विश्वास रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला आहे। NDTV मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, विरार।